सेन्स की NSA झालंय म्हणजे की थोडं मी ट्राय केलं करण्याचं. आपलं अँग्युलरचं UI आपण बनवलंय आतापर्यंत. त्याची थोडं जावास्क्रिप्ट पण केली आपण, राईट. MVC कोर केलंय आणि SQL सर्व्हर केलंय, राईट. आता आपण काय करू, ह्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू. लेट अस ट्राय टू कनेक्ट द UI अँड MVC, राईट. म्हणजे काय की आपण जे लास्ट टाइमला जे UI बनवलं होतं, गोइंग बॅक दॅर, आय एम ट्राइंग टू रन. हे जे नेम आणि एज होतं पेशंटचं, राईट. आता आपण टाइम आलाय की आपल्याला एव्हरीबडी रिमेंबर्स दिस अँग्युलरचं, आठवतं लोकांना अँग्युलर? Yes, sir. येस, ओके. सो आय एम ट्राइंग टू रन. हे खूप स्लो आहे अँग्युलरचं कंपायलेशन. गिव्ह मी अ मिनिट. सो इफ यू रिमेंबर, जस्ट टू रिवाइज, अँग्युलरमध्ये जेव्हा ऍप्लिकेशन चालू होते, I had said already index.html runs. Index.html goes and runs main.ts. Main.ts goes and run the module. Module goes and runs the component. And a component is connected with the UI by using this app component.html, right? Template URL, right? Please मला कन्फर्म करा guys, आपण हे केलंय म्हणून everybody, Yes, sir. Yes, sir. Okay. right? We have done it, Everybody, sir. yes, okay, good. So now let me run this. एक चला मला बघायसाठी की आपण कुठपर्यंत केलंय, राईट. Okay, and this is there. I will run this HTTP localhost. Let me run it. So ठीक आहे, this, yeah. So आता आपल्याला काय पाहिजे की इकडे मी नाव, I put a name and I put an age, right. आणि मी याला ऍड केल्यावरती त्यांनी पाठीमागे MVC ला हिट केलं पाहिजे. इट शुड हिट MVC आणि MVC ला हिट करून डेटाबेस मध्ये सेव्ह केला पाहिजे. व्हेरी सिम्पल, राईट. सो व्हॉट आय विल बी डुइंग नाउ इज, लेट अस गो अँड क्रिएट द सर्व्हर साइड. हे क्लायंट साइड आहे. लेट अस गो अँड क्रिएट द सर्व्हर साइड. सो आय एम गोइंग टू गो अँड क्रिएट अ फ्रेश प्रोजेक्ट गाइज. मी एक नवीन प्रोजेक्ट बनवणार आहे आणि आय विल पुट इट हिअर इन दिस. याच्यामध्ये 2 हे असेल. सो हे EMR आहे. आता लेट अस ट्राय टू ऑर्गनाइज दिस. हा EMR आहे. सो व्हॉट आय विल डू इज, मी याला बंद करतो कारण आता मी क्लायंट साइडचं कोडिंग आपण नंतर करू. तर विल से दिस इज द EMR क्लायंट. रिनेमिंग इट टू EMR क्लायंट. क्लायंट म्हणजे याच्यात अँग्युलर आणि जावास्क्रिप्ट आणि HTML ते सर्व कोड असेल. EMR क्लायंट, ओके. आणि आपण दुसरं एक बनवू EMR सर्व्हर, आणि जे सर्व्हर साइडचं कोड आहे आपण त्याच्यात ठेवू. ओके. सो आय एम गोइंग टू गो अँड ओपन व्हिज्युअल स्टुडिओ आणि हा फोल्डर, फाइल, न्यू प्रोजेक्ट. Okay. ASP.NET Core. स्लो माझं मशीन काय झालं आता अचानक. Damn it. So location, and we'll say EMR server side. म्हणजे हे सर्व्हर साइडचं कोड आहे. I'll say create. Okay. ASP.NET Core web application. आपल्याला we want MVC API दोन्ही पाहिजे. So I'm going to go and say create this. Right. आता फर्स्ट थिंग, राईट. आपल्याकडे तिकडे काय नेम आणि एज होतं का? आय डोंट रिमेंबर. नेम आणि एज, राईट. एक मिनिट. सो EMR साइडला Yes. नेम आणि एज, Name राईट. and age. नेम आणि, सो व्हॉट विल डू इज, फर्स्ट आपल्याला ते एक क्लास, वी हॅव टू क्रिएट अ मॉडेल हिअर. फर्स्ट एक मॉडेल बनवावं लागेल की जे नेम आणि एज त्याच्यामध्ये असायला पाहिजे, राईट. पेशंटचं नाव, पेशंटचं एज. सो लेट अस डू लाईक दिस. थोडंसं आता ऍप्लिकेशन कॉम्प्लिकेटेड म्हणू. पेशंटचं नाव घ्या,
पेशंटचं एज, राईट? आणि ऑल्सो की पेशंटला काय प्रकारचं इश्यू आहे. फॉर एक्झाम्पल त्याला पेशंटचं नाव, पेशंटचं एज, राईट? लेट अस टेक आणि ह्या पेशंटचं काय 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 बोलतात ह्याला, काय इश्यूज आहेत. फॉर एक्झाम्पल याला ताप आहे की याला खोकला येतोय, राईट? पेशंट आणि पेशंट प्रॉब्लेम्स. एका पेशंटला मल्टिपल प्रॉब्लेम्स होऊ शकतात, राईट? एका पेशंटचं मल्टिपल ॲड्रेसेस होऊ शकतात. एका प्रॉब्लेमचं you can have multiple medications, right? So I'm going to go and create a deep tree hierarchy here. So आता हा सिच्युएशन हँडल करायचा आहे, राईट? सो लेट अस टेक इट, थोडंसं कॉम्प्लेक्स करू याला ऍप्लिकेशनला. आता याच्या पुढे या ऍप्लिकेशनवरती जास्त लक्ष द्यायचं आहे. मध्ये मध्ये मी घेणार कॉन्सेप्ट अजून, बट ऍप्लिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फोकस नाउ. ओके, पेशंट आहे, एका पेशंटला मल्टिपल प्रॉब्लेम असेल, 1 to many प्रॉब्लेम्स. आणि थोडं त्याला मी अजून कॉम्प्लेक्स, लेट मी सी इफ आय कॅन डू दिस. मी आय एम पुटिंग अ चॅलेंज माय सेल्फ. आणि एका प्रॉब्लेमचं मल्टिपल सोल्युशन्स असेल, मेडिकेशन्स, की तुम्ही ह्या प्रॉब्लेमसाठी काय मेडिकेशन दिलंय. ताप यायला तर त्याला जर काय दिलंय, क्रोसिन दिलंय आणि काय लिक्विड घ्यायला सांगितलंय, राईट? सो मल्टिपल मेडिकेशन. एका पेशंटचं मल्टिपल ॲड्रेसेस सुद्धा असू शकतात, राईट? सो थोडंसं आपण काय करू ना, थोडंसं कॉम्प्लेक्स करू, राईट? हे वरचं मी ॲड्रेस घेत नाही. हे मी तुम्हाला होमवर्क देणार नंतर. लीव्ह इट. ओके, पण ॲटलीस्ट एका पेशंटचं मल्टिपल प्रॉब्लेम, राईट? लेट अस ट्राय टू डू इट. सो फर्स्ट थिंग, वी स्टार्ट फ्रॉम द मॉडेल. सो आय एम गोइंग टू गो अँड ॲड अ क्लास. Add a class. And we'll say patient.cs. आता व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही जसं मी सांगितलं की डेटाबेसमध्ये आपण एका रेकॉर्डला आयडी देऊन आयडेंटिफाय करतो. तसं फर्स्ट थिंग, प्रत्येक ऑब्जेक्ट तुम्ही जे क्लास तुम्ही बनवणार, राईट, त्या क्लासमध्ये आयडी असायलाच पाहिजे. कोणतेही पेशंट असू द्या किंवा मेडिकेशन असू द्या, आयडी असायला पाहिजे, राईट? सो प्रॉप आयडी. ओके, प्रॉप स्ट्रिंग पेशंट नेम, पेशंटचं नाव. आता हे पेशंट ऑलरेडी आहे, तर इकडे फक्त नेम दिलं तरी ओके व्हायला पाहिजे, कारण पेशंट नेम आहे, है ना? सो डोंट ट्राय टू ओव्हर करू नका काही गोष्टचं. काय काय लिहितात लोक, पेशंट होम ॲड्रेस डिलिव्हरी. माहिती आहे ना, ते होम ॲड्रेस आहे. सो ऑलरेडी इट इज पेशंट, सो दिस इज डेफिनेटली द नेम ऑफ द पेशंट, राईट? त्याचं एज पण इंटमध्ये असेल, राईट? आणि प्रॉब्लेम्स, की या पेशंटला मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याचा पण एक क्लास. लेट अस क्रिएट अ क्लास, राईट? पेशंट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये काय असेल, परत आयडी, राईट? प्रॉप एंड आयडी आणि डिस्क्रिप्शन, राईट? आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं मेडिकेशन असेल. पहिले इंडिव्हिज्युअल क्लासेस बनवा. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करतात, फर्स्ट इंडिव्हिज्युअल जे क्लासेस आहेत त्यांचा पहिला खाचा बनवा. सो मेक दॅट स्ट्रक्चर फर्स्ट. पेशंट प्रॉब्लेम आणि पेशंट आणि प्रॉब्लेमचं मेडिकेशन, राईट? अगेन मेडिकेशन यावेळी look at it, I'm using the shortcut keys, prop, tap, 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 ekdam try to use it, become professional, guys. Medication and medication चं पण एक, I will just say string key, what is the medication. Okay. So now कसं आहे याचं स्ट्रक्चर? एका पेशंट मध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्स असेल, सो वी क्रिएट नाव अ लिस्ट ऑफ पेशंट. आता बघा मी नाव कसं ठेवलंय, प्लुरल, पेशंट प्रॉब्लेम्स. इकडे मी काय नाव दिलं, सिंग्युलर दिलंय, प्रॉब्लेम. हा एक रेकॉर्ड आहे, पण एका पेशंट मध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्स असेल, राईट? आणि एक पेशंट प्रॉब्लेम आणि एका प्रॉब्लेमला मल्टिपल मेडिकेशन असेल. प्रॉप लिस्ट जेनेरिक, सॉरी, लिस्ट ऑफ मेडिकेशन
Now this is becoming a kind of a one-to-many relationship. Patient मध्ये problems आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं मेडिकेशन. Did everyone get this, guys? मी तो जो हा जो मी इकडं सांगितलं होतं, that I have produced it over there. Let me know if this is understood. Yes, sir. Everyone? Yes, sir. Okay. Yes, sir. Yes, sir. Great. Good. So let me compile this. Remember, जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करता स्टाईलनी करा, प्रोफेशनली करा. असं नाही की कुठं पण काय व्हेरिएबल इकडे तिकडे चाललंय, डोंट ट्राय टू डू दॅट. क्लासेस, ऑब्जेक्ट्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्याच्या बेसवरती you should properly do this. So you can see here, let me close all this, so this is what I am come with the model, right? Okay. या पेशंटला ऍड करण्यासाठी मला एक कंट्रोलर लागेल. So I'm going to go now, right? And let me add a controller called as the customer controller, a patient controller, right? So MVC MT1 आता ऍड करतो मी. So patient controller. Right, patient controller. And they will say add. Add म्हणजे याला तुम्ही डेटाबेस मध्ये ऍड करा किंवा सबमिट करा डेटाबेस मध्ये. ओके. सो सबमिट काय करायचं आहे, जो तो पेशंट ऑब्जेक्ट येणार, राईट, पेशंटचा जो ऑब्जेक्ट अँग्युलरतून येणार, राईट, नेम स्पेस इम्पोर्ट करावं लागेल. दिस नीड्स टू बी ऍडेड हिअर द डेटाबेस. एनी क्वेश्चन सर गाईज? मी काय करतोय आता, मी एक कंट्रोलर ऍड केलाय आणि तो कंट्रोलर सबमिट करणार. अँग्युलरतून इकडे कॉल होणार. द अँग्युलर विल कॉल हिअर. Angular UI will call here. Let me know this code is understood. तो Yes, पेशंट sir. ऑब्जेक्ट कसं येणार ते आपण नंतर बघू. अँग्युलरचा साइड नंतर बघू आपण. हा या. ओके. ओके, गुड, राईट. आता हा जो आहे पेशंटचा आपण जे बनवतोय त्याला आता डेटाबेस मध्ये ऍड करायचं. त्याच्यासाठी वी विल यूज एंटिटी फ्रेमवर्क. एंटिटी फ्रेमवर्क, राईट. So if you ask me what exactly म्हणजे what is this entity framework, right? आपण असं, okay, let me put it in a different way. Exactly आपण काय करतो when I say की we want to add something to the database म्हणजे काय, right? So हे आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर्ल्ड आहे. हे आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड. सॉरी या गाईज, मी बॉईज हॉस्टेल मध्ये आता सध्या. साईडला आवाज आहे. सो हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर्ल्ड आहे. क्लासेस, ऑब्जेक्ट्स, ऍग्रिगेशन म्हणजे वन टू मेनी, मेनी टू मेनी, याला बोलतात ऍग्रिगेशन, कंपोजिशन. एक मला आठवून द्या नंतर हे कॉन्सेप्ट काय, ऍग्रिगेशन, कंपोजिशन, असोसिएशन, राईट, व्हॉट काइंड ऑफ थिंग्स आर देयर. सो बट हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर्ल्ड आहे. आणि तिकडं आपला पाठीमागे एसक्यूएल सर्व्हर आहे किंवा ओरॅकल आहे, त्याचा RDBMS वर्ल्ड आहे. म्हणजे याच्यामध्ये हा पेशंट आहे तर इकडे एक टेबल क्रिएट होणार, TPL पेशंट. हा जर इकडे पेशंट प्रॉब्लेम आहे तर तिकडे टेबल पेशंट प्रॉब्लेमचं क्रिएट व्हायला पाहिजे. आणि यांच्यामध्ये प्रायमरी की आणि फॉरेन की असणार. जसं इकडं वन टू मेनी आहे रिलेशनशिप, तर इकडं प्रायमरी की आणि फॉरेन की होणार, राईट. सो दॅट मीन्स असे डेव्हलपर आम्ही काय करतो, ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर्ल्डला या रिलेशनल वर्ल्ड संग वी डू अ मॅपिंग. एव्हरीवन गेटिंग दिस गाईज? मी व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की या ऑब्जेक्टला कसं डेटाबेस मध्ये सेव्ह करायचं, हा मी तुम्हाला एक जस्ट एक थॉट प्रोसेस दिलाय की इकडं ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर्ल्ड आहे, इकडं रिलेशनल वर्ल्ड आहे, RDBMS वर्ल्ड, नॉन RDBMS पण असू शकतं, आणि इकडं हे मॅपिंग आहे. दिस डिड वी गेट दिस गाईज? Yes, sir. Yes, sir. राईट. याला बोलतात ORM. Yes, sir. ग्रेट. याला बोलतात ORM, ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग, राईट. एंटिटी फ्रेमवर्क इज अन ORM. हायबरनेट इज अन ORM. N-hibernate is an ORM. काहीतरी झालं, एक मिनिट बस. ओके, चमकायला लागलं, ठीक आहे.
Did you get guys? Entity framework, Hibernate, and Hibernate. हे सर्व ORM आहेत. Let me know guys if you can hear my voice. Yes. Yes, yes, sir. Yeah. Okay. So ठीक आहे. This is understood. So now काय करायचं इकडं पुढं? Okay. So याच्यासाठी let us start with entity framework. तर आपल्याला हे जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर्ल्ड आहे ते आपल्याला डेटाबेस वर्ल्ड मध्ये टाकावं लागेल. राईट. अगेन आपल्याला थोडंसं आता परत ऑर्गनाइज करावं लागेल. म्हणजे इकडं आपल्याला एक फोल्डर बनवावं लागेल कॉल्ड ॲज ओके लेट मी माझं हे चमकायला लागलं इकडे काय बोलणार जेव्हा नाही पाहिजे तेव्हा स्टार्ट्स लेट मी सी सो ते जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर्ल्ड आहे आणि तो जो रिलेशनल वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये कोणीतरी कनेक्शन पाहिजे आणि तो कनेक्शन आहे एंटिटी फ्रेमवर्क. राईट. तर आपल्याला आता एक एंटिटी फ्रेमवर्क साठी एक सेपरेट प्रोजेक्ट किंवा सेपरेट फोल्डर बनवावं लागेल. राईट. सो व्हॉट आय डू त्या फोल्डरचं नाव मी देणार डीबी कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट डीबी कॉन्टेक्स्ट. याला का नाव लोक का बोलतात डीबी कॉन्टेक्स्ट हा पण महत्वाचा आहे. राईट. डीबी कॉन्टेक्स्ट आजकाल इफ यू सी डेटा कॉन्टेक्स्ट डीबी कॉन्टेक्स्ट या नावाने आहे. सो लेट मी मेक यू अंडरस्टँड दिस वर्ड डीबी कॉन्टेक्स्ट. माझा आजचा व्हिडिओ परत परत बघा कारण आजचा व्हिडिओ इज लिटल बिट हायर एंड आहे. राईट. सो डीबी कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? कॉन्टेक्स्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं पेशंट ऑब्जेक्ट आहे. रिअल वर्ल्डचा हा ऑब्जेक्ट आहे पेशंट. या पेशंटला जेव्हा आपण सांगतो की ओके याला सेव्ह व्हायला पाहिजे तर मी याला सेव्ह कुठं कुठं करू शकतो? याला मी फाईलमध्ये करू शकतो. या पेशंट ऑब्जेक्टला याला मी RDBMS मध्ये करू शकतो. याला मी क्लाउडमध्ये करू शकतो. याला मी कुठं पण सेव्ह करू शकतो. राईट. सो व्हॉट दिस इज की ह्या पेशंटला कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला सेव्ह करायचंय? तर कॉन्टेक्स्ट म्हणजे की तुम्हाला याला फाईलमध्ये सेव्ह करायचं आहे, याला RDBMS मध्ये सेव्ह करायचं आहे ना, तसं आहे. सो टेक द पेशंट ऑब्जेक्ट अँड सेव्ह इट वेअर फाईल कॉन्टेक्स्ट. डीबी कॉन्टेक्स्ट. डीबी कॉन्टेक्स्ट म्हणजे RDBMS. राईट. सो व्हॉट विल डू म्हणून तो कॉन्टेक्स्ट नाव आहे. सो व्हॉट विल डू इज we will go and we will create a folder here called as DB context आणि याच्यामध्ये सर्व एंटिटी फ्रेमवर्कचं कोड असेल. रिमेंबर आजच्या लेक्चरमध्ये एंटिटी फ्रेमवर्क चालू झालेलं आहे. ओके. आणि याच्या पुढे आता असं होणार की अँग्युलर एंटिटी फ्रेमवर्क MVC SQL सर्व्हर सर्व एकत्र येणार आहे आता बिकॉज वी आर नाव इनटू द फुल स्टॅक. राईट. सो फर्स्ट थिंग एंटिटी फ्रेमवर्क यूज करण्यासाठी आपल्याला न्यूगेट वरून काय काय पॅकेजेस डाउनलोड करावं लागतील. राईट. सो आय एम गोइंग टू गो नाव हिअर and go to manage NuGet packages. Right. And we will say here EF core. आता रिमेंबर की अजून मी EF कोरवरच आहे. ऍक्च्युली वी शुड स्टार्ट विथ MVC 5. कोर 5.0 ते चालू केलं पाहिजे बट विल कम टू दॅट लेटर ऑन. ठीक आहे. ओके. सो दिस इज वन पॅकेज जे आपल्याला इन्स्टॉल करावं लागेल. अगेन प्लीज माझा 5 नाही आहे तर मी 3.1 मध्ये आय एम गोइंग टू गो अँड से इन्स्टॉल. तुमचा 5 असेल तर प्लीज 5 यूज करा. मला आता आय थिंक वी शुड इन्स्टॉल 2022 आणि हे सर्व हे अँग्युलर 12-13 केलं पाहिजे आपण. सो मध्ये मला माझा PC फॉर्मॅट करून आणि काही कोड चेंज होणार नाही. प्लीज अंडरस्टँड. तुम्ही MVC 5 जर यूज करत असेल इकडं कोणी नवीन जर हे यूज करत तर सेम कॉन्सेप्ट सर्व सेम आहे. तर एक आपल्याला हा नगेट पॅकेज इन्स्टॉल करावा लागेल. दुसरा आता ठीक आहे EF कोर आहे. EF कोर कॅन कनेक्ट टू SQL सर्व्हर. EF कोर कॅन कनेक्ट टू ओरॅकल. EF कोर कॅन कनेक्ट एनिवेअर. तर दुसरा पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे की तुम्हाला कुठं कनेक्ट करायचं आहे. राईट. तर मला आता SQL सर्व्हर तर मी SQL सर्व्हर घेणार. हा SQL सर्व्हर इन्स्टॉल. एक आहे बेस फ्रेमवर्क. EF कोरचा एक मी बेस फ्रेमवर्क इन्स्टॉल केलं माझ्या ऍप्लिकेशनमध्ये आणि एक आहे स्पेसिफिकली SQL सर्व्हरचं. जर तुम्हाला उद्या MySQL किंवा ओरॅकलला कनेक्ट करायचंय तर त्याच्यानुसार तुम्हाला तो ड्रायव्हर इन्स्टॉल करावा लागेल. जसं एक्झाम्पल इकडे तुम्हाला दिसते SQLite. आता SQLite एक डिफरंट टाईपचं डेटाबेस आहे. जर तुम्हाला SQLiteला कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला हा जो SQLite आहे तो इन्स्टॉल करावा लागेल. राईट. बट फॉर नाव आय नीड एंटिटी फ्रेमवर्क SQL सर्व्हर सो आय विल इन्स्टॉल दॅट. राईट. आणि EF कोर एक अजून आपल्याला पाहिजे EF टूल्स. आय कम टू दिस लेटर ऑन. EF टूल्स हा पण पाहिजे. सो आय एम गोइंग टू गो अँड इन्स्टॉल दिस पॅकेज ॲज वेल. 3 पॅकेजेस आपल्याला इन्स्टॉल करावं लागतील. EF कोर,
EF SQL सर्व्हर, कारण आपण त्या SQL सर्व्हर संगच कनेक्ट करणार आहे, आणि EF टूल्स. एव्हरीवन गेटिंग दिस? लेट मी नो आपल्याला कोणते 3 गोष्ट इन्स्टॉल करायचे. डिड वी गेट दिस गाईज? Yes, sir. है ना? Yes, sir. आणि येस, आणि व्हेरी क्विकली जर तुमचं इन्स्टॉलेशन प्रॉपर असेल तर तुमच्या डिपेंडन्सीज मध्ये हे तिघही गोष्ट दिसणार इकडं तुमच्या पॅकेजेस मध्ये. कॅन यू सी दिस 3 थिंग्स? लेट मी नो. Yes, sir. Yes. Yes. आणि माझं 3.1 आहे म्हणून मला 3.1 दिसते. जर तुमचा 5 पॉईंट असेल तर 5 पॉईंट, आणि कोड चेंजेस नाही आहेत, राईट? सो डोंट हॅव टू वरी अबाउट इट. ओके, सो दिस इज गुड. नाव हा आपला मॉडेल आहे, आणि या मॉडेलचा आता डीबी कॉन्टॅक्ट. सो लेट अस गो अँड ऍड अ क्लास ज्याच्यामध्ये आपण मॅपिंग कोड लिहिणार आहे आता, राईट? सो आय विल गो अँड आय विल से की मॅपिंग कोड लिहायचं आहे. सो आय विल जस्ट नेम दिस ॲज अ पेशंट डीबी कॉन्टेक्स्ट. गुड. सो फर्स्ट थिंग, जे तुमचं मॅपिंग कोड तुम्हाला लिहायचं, राईट? यू हॅव टू इनहेरिट फ्रॉम द डीबी कॉन्टेक्स्ट क्लास. स्टेप 1, तुम्हाला डीबी कॉन्टेक्स्ट क्लास, हा डीबी कॉन्टेक्स्ट क्लास जो आहे, इट इज दिस डीबी कॉन्टेक्स्ट क्लास इज कमिंग फ्रॉम why I don't know. DB context. Actually प्रॉब्लेम हे झालाय की लेट्स डू लाईक दिस. ह्याला ना डीबी कॉन्टेक्स्ट नाव दिलं ना चुकीचं झालं. लेट्स गिव्ह इट ॲज पेशंट डीबी कॉन्टेक्स्ट. त्याच्यामुळं गडबड झाली, कन्फ्यूज झालाय तो कोणता डीबी कॉन्टेक्स्ट. याला पण नाव पेशंट डीबी कॉन्टेक्स्ट. ऍक्च्युली काय झालं की जर एंटिटी फ्रेमवर्क मध्ये पण नाव डीबी कॉन्टेक्स्ट आहे, तुमच्या फोल्डरचं नाव डीबी कॉन्टेक्स्ट आहे, अँड देन इट इज क्रिएटिंग कन्फ्युजन, राईट? सो नाव डीबी कॉन्टेक्स्ट. आणि हा जो डीबी कॉन्टेक्स्ट आहे, इट बिलॉंग्स टू एंटिटी फ्रेमवर्क कोर. बघा आता मधी डीबी कॉन्टेक्स्ट तुम्ही जर स्वतःचं इंट नाव दिलं तर इंट तर ऑलरेडी रिझर्व्ड कीवर्ड आहे, राईट? सो डीबी कॉन्टेक्स्ट इज अ रिझर्व्ड कीवर्ड. सो आय एम गोइंग टू गो अँड रेफरन्स दिस एंटिटी फ्रेमवर्क कोर हा आलावरती, आणि ह्याच्यामध्ये आय कॅन गो अँड आय कॅन राईट माय मॅपिंग. ओके, आता याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत जे तुम्हाला ओव्हरराईड करावं लागेल. एक आहे ओव्हरराईड ऑन कॉन्फिगरिंग, आणि एक आहे ओव्हरराईड ऑन मॉडेल क्रिएटिंग. Again, I'm showing you guys, you don't have to write the whole syntax. Override, right? म्हणजे डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये एक मेथड आहे ऑन कॉन्फिगरिंग, आपण त्याला ओव्हरराईड करतोय, आणि ऑन मॉडेल क्रिएटिंग एक मेथड आहे डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये ओव्हरराईड. रिमेंबर पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप मध्ये व्हर्च्युअल कीवर्ड. गाइस, आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग केलंय का? डिड वी डू दॅट? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? So I think we did not. Can anyone confirm? No, आपण sir. object नाही ना? No, एक no, sir. प्लीज नंतर वी नीड टू सिट फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. महेश सर, मला आठवण द्या ना सर, है ना? ओके, एक मिनिट, मला ना ह्याच्यामध्येच ठेवू द्या, नाही तर आय विल फॉरगेट मॅन. आय विल फॉरगेट ऍक्च्युली. कॉन्सेप्ट ऍक्च्युली शीशापचे जे कॉन्सेप्ट आहेत ना, मी तुम्हाला लेक्चर घ्यायला पाहिजे त्याचं. शार्प एक नवीन त्याच्यात टाकलंय, सी शार्प आहे ना. त्याच्यामुळे ना हा कोर्स ना ऍक्च्युली 3rd इयर मध्ये चालू व्हायला पाहिजे, आणि मी तर बोलतो 2nd इयर मध्ये चालू व्हायला. नंतर एवढे टॉपिक्स वाढतात ना, इंडस्ट्रीला एवढं पाहिजे, आणि लास्टला 4th इयरला टाइम नसतं ऍक्च्युली. सो डेफिनेटली दिस शुड गेट स्टार्टेड ॲज पॉसिबल. मी तर बोलतो इंडस्ट्रीने जर असं फक्त एवढं शिकवलं ना 4 इयर्स मध्ये, एवढंच, जास्त पण खिटपीट नाही पाहिजे. जावाचं स्टॅक शिकवा, किंवा मायक्रोसॉफ्टचं शिकवा, किंवा तुम्ही याचं शिकवा, 100% त्या कॉलेजचे पोरं प्लेस होतील. पण इंडस्ट्री काय करते, काय आपले कॉलेज सिस्टम काय करते, काय तरी शिकवतात. 8085 प्रोसेसर, ते तिकडे एक लेक्चर आहे हीट पॉवर. तर हीट पॉवर काय करणार कम्प्युटरचे लोक, आय डोंट अंडरस्टँड, है ना? मायक्रो प्रोसेसर, ते दिवस गेले रे. C++, मला खूप रेस्पेक्ट आहे C++चं,
बट देर आर नो प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये, खूप कमी प्रोजेक्ट्स आहेत, राईट? सो समटाइम्स आय फील दॅट वी आर ओव्हर डुईंग थिंग्स. तर वेन आय लुक ॲट दिस फिनिशिंग स्कूल, राईट, मी बोलतो लोक डायरेक्ट का शिकवत नाही, गव्हर्नमेंटला काय प्रॉब्लेम आहे, अँड आय डोंट गेट दॅट आन्सर. सो व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स. ते 4 इयर्स एवढं बनवतो आपण कॉलेज सिलेबस, खरंच जाऊ द्या. ठीक आहे. That's so now, sorry to I swayed away. Okay. आता ऑन मॉडेल क्रिएटिंग मध्ये यू विल राईट द मॅपिंग कोड. याच्यामध्ये यू विल राईट आणि याच्यामध्ये तुम्ही देणार तो कनेक्शन स्ट्रिंग की तुमचा एसक्यूएल सर्व्हर कुठं आहे, एसक्यूएल सर्व्हर किंवा RDBMS लोकेशन, राईट? तुम्ही एसक्यूएल सर्व्हर यूज करणार की काय यूज करणार, राईट? सो फर्स्ट थिंग लेट अस स्टार्ट विथ द मॅपिंग कोड, राईट? सो मॅपिंग कोड मध्ये ओके, पहिली गोष्ट आय विल से मॉडेल बिल्डर डॉट. हा जो मॉडेल बिल्डर आहे याच्याने आपण मॅपिंग घेणार. रिमेंबर, वी आर मॅपिंग नाव आपल्या पेशंट याच्यामध्ये, हे मॉडेल्स मध्ये ह्याला मॅप करायचंय टेबल संघ, राईट? सो आय विल इम्पोर्ट द मॉडेल्स अँड आय विल से हिअर मॉडेल बिल्डर डॉट विसरलो मी, एंटिटी म्हणजे क्लास. कोणत्या क्लासला मॅप करायचंय? मला पेशंट क्लासला मॅप करायचंय, ठीक आहे? आणि पेशंट क्लासला कोणत्या टेबल संघ मॅप करायचंय? मला टू टेबल TBL पेशंट. त्याच प्रकारे पेशंट आहे, त्याच प्रकारे पेशंट प्रॉब्लेम आहे, आय थिंक पेशंट प्रॉब्लेम. त्याच प्रकारे मेडिकेशन आहे, पेशंट प्रॉब्लेम मेडिकेशन, TBL problem medication, right? So you can see now I'm writing the mapping code. Can everyone see this? Let me know. Yes, Yes, sir. right? फक्त Yes. मॅपिंग लिहिलंय मी. जर तुम्ही हा मॅपिंग नाही लिहिलं, तर मग पेशंट क्लासचं पेशंट टेबल बनवणार तो, म्हणजे TBL पेशंट नाही बनवणार, राईट? आता काय आहे की आय हॅव रिटन द मॅपिंग, म्हणून नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्टली तो पेशंट आणि पेशंट बनवणार. पण माझ्या मते थोडंसं मॅपिंग पाहिजे, नाहीतर मग टेबल्स पण त्याच नावाचे, क्लासेस पण त्याच नावाचे, थोडं डिफिकल्ट होतं, राईट? आणि एसक्यूएल सर्व्हर मध्ये हे थोडासा कन्व्हेन्शन आहे की TBL पेशंट आणि TBL आणि हे आणि ते, राईट? ठीक आहे. ओके, एक मिनिट गाइस. सो अच्छा, सो तर आता फर्स्ट व्हॉट वी विल डू इज लेट अस डू लाईक दिस. एवढं आपण कोड करू शकतो का इथपर्यंत? लेट मी नॉट ट्राय टू गिव्ह एनिथिंग मोर दॅन 30 minutes. Yes, sir. है ना? Yes, sir. Yes, sir. है ना? Yes, sir. पहिला आपण एवढं कोड करू अँड देन आपण आजचा दिवस मला माहिती आहे तुमचं सॅटर्डे आहे. उद्या आपण भेटणार आहे संडेला सर? कसं आहे? आय एम सॉरी, आय फॉरगॉट. संडेला भेटणार आहे आपण? येस सर, है ना? 9 AM 9 AM 9 AM. ठीक आहे. लेट अस डू ॲट 9 AM, है ना? ठीक आहे. ओके, कॅन आय स्टॉप ठीक आहे. रेकॉर्डिंग? या थोडं आजचं आय स्टॉप्ड इन. मी मधी कशाला स्टॉप केलं ना, कारण मला वाटतं की हे पण जास्त झालं.